किंवा डोपामिन हार्मोन सिक्रेट होत नसतील किंवा एंडोमॉर्फिन हार्मोन सिक्रेट होत नसतील ती एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. मित्रांनो, कोणत्याही एखाद्या मुलीला म्हणा किंवा मुलाला म्हणा, जर पार्टनरकडून जर प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर नक्कीच दुसरं ऑप्शन ते शोधूनच काढतात, कारण की त्यांचे हार्मोन्स त्यांना चूप बसू देत नाही. आणि याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला इंटिमेटबद्दल किंवा सेक्स एज्युकेशनबद्दल प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला इतकं चांगलं नॉलेज मिळेल की तुम्हाला कुठेही ऑनलाईन औषधाची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही डॉक्टरांची गरज पडणार नाही. कारण की इंटिमेट लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये मोठ्या होतात आणि त्याच्यामुळे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला अडथळे येतात. तर त्यासाठी खरोखर मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 2 व्हिडिओ तुम्हाला नॉलेज देत राहतील. डेली बेसिसवर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्या. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये आपण बघतो की एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचं कारण काय? हे कारण नैसर्गिक आहे. हे कारण की बनवाबनवी नाही आहे. कारण की जर एक मुलगा किंवा एक मुलगी जर त्यांच्या रिलेशनमधून जर सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळत नसेल, प्रॉपर त्यांना ऑर्गॅझम मिळत नसेल किंवा त्याच्यातून आनंद मिळत नसेल किंवा डोपामिन हार्मोन सिक्रेट होत नसतील किंवा एंडोमॉर्फिन हार्मोन सिक्रेट होत नसतील तर त्यांचे हार्मोन त्यांना चूप बसू देणार नाही. जोपर्यंत त्यांना त्यांचे डोपामिन आणि एंडोमॉर्फिन हार्मोन सिक्रेट होत नाहीत तोपर्यंत ते दुसरा रस्ता नक्कीच शोधतील आणि त्याच्यामुळेच एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनचं प्रमाण आजच्या समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो की जितकं जास्तीत जास्त तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, जितकं चांगलं सेक्स एज्युकेशन घेतलं, जितकं जास्त मी तुम्हाला सांगत असतो तुमच्या हेल्थबद्दल, तुमच्या आहाराबद्दल, तुमच्या व्यायामाबद्दल, हे जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर करत नसाल तर एक ना एक दिवस तुम्ही किंवा तुमचे पार्टनर हे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनकडं जाऊ शकतात आणि धोक्याची घंटा तुमच्यासाठी असू शकते. म्हणून मी तुम्हाला सांगतो की रेग्युलर बेसिसवर 1 तास व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या, जेवणामध्ये जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स, फळ, सलाड याचं जास्त सेवन करा. होईपर्यंत तेल, तूप, साखर, भात हे टाळा. कारण की आजच्या स्थितीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, हार्ट अटॅक यायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचा स्टॅमिना बेडरूममध्ये टिकण्यासाठी नक्कीच तुम्हाला हार्मोनल लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि हार्मोन लेवल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला व्यायाम पण गरजेचं असतं आणि तुमचं रक्तवाहिन्या चांगल्या राहण्यासाठी किंवा तुमचं हार्ट चांगलं सुदृढ राहण्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार खाणं हे पण गरजेचं असतं. तुम्ही नेमकं काय करताय? तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करताय आणि औषधांच्या आहारी जात आहे. ठीक आहे, टेम्पररी औषध तुमच्या शरीरावर काम पण करतील, पण तुम्हाला टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा तुमच्या पार्टनरला पण सॅटिस्फॅक्शन मिळेल, पण हे टेम्पररी फिक्सिंग हे तुम्हाला पुढे चालून महाग पडतं. कारण की कालांतराने 1 वर्ष 2 वर्षामध्ये जेव्हा हे औषधी काम करत नाहीत तेव्हा तुमचे पार्टनर तुमच्यापासून नाराज राहील आणि कुठं ना कुठं तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनकडं त्यांची ओढ होऊ शकते. म्हणून अप टू द एज ऑफ 70 जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड ठेवायचं आहे तर योग्य ते आहार, योग्य ते कम्युनिकेशन, योग्य तिथं टच, योग्य तिथं मार्गदर्शन आणि सेक्स एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येतात तुम्ही तुमच्या मित्रांची डिस्कशन करता, पण हे चुकीचं आहे. कारण की त्या मित्रालाच नॉलेज नसतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळेल आणि मी जे तुम्हाला सांगतो त्याच्यावर तुमच्या बॉडीवर, तुमच्या हेल्थवर, तुमच्या आहारावर तुम्ही वर्कआउट जर केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले बेनिफिट तुम्हाला देऊ शकतात. तर मित्रांनो, इकडं तिकडचा सल्ला न ऐकता जर सायंटिफिक लोकांचे तुम्ही रील्स बघितले किंवा व्हिडिओ बघितले तर नक्कीच आपलं इंटिमेट लाईफ इम्प्रूव्ह करू शकतो आणि कोणावरच एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची पाळी यायला नाही पाहिजे. कारण त्याचा जो अंत असतो तो वेगळ्याच मार्गावर जाऊ शकतो.
कारण तुमच्या दोघांसाठी धोकादायक असू शकतो. म्हणून मित्रांनो, जर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन टाळायचे असतील तर रेग्युलर बेसिसवर इंटिमेट होणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं, प्रॉपर कम्युनिकेशन करणं, चर्चा करणं, हे जर तुम्ही करत असाल तर मला वाटतं की अप टू द एज ऑफ 70 तुम्ही चांगलं सेक्शुअल लाईफ एन्जॉय करू शकता. तुमच्यावर आणि तुमच्या मिसेसवर कोणावरच एक्स्ट्रा मॅरिटलची पाळी आली नाही पाहिजे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा.